काय म्हटलं तुम्ही? दहशत करताय. तुम्हाला माहित आहे एजंट लोक इथे हात लावतात कपाटाला. सरकारी रेकॉर्डला व्हिडिओ दाखवतो मी. कोण बोलत आहे? कोणते सर? हा चला नाव सांगा ना. ये का तू? ये तुम. हा चला. कोण परेशान करताय? कोण परेशान करताय मला सांगा ना. कोण परेशान करताय? असं आहे बोला. काय झालं तुम्हालाच माहित पाहिजे. तुमच्या रेकॉर्डला कोण तुमची आता ते ऐका. तुमचा तो कपाट आहे बरोबर आहे. तुमचा कपाट आहे. कपाट लॉक आहे आणि तुमच्या कपाटला येणारे इथले कुठलेही पब्लिक हात लावू शकते का? मी काय म्हणताय विषय सगळं तुमच्याच टेबलवरून सांगणार आहे. मला फक्त नाही का PHH ची नाही का मला यादी द्या. PHH ची यादी देऊन द्या मला. ते यादी बघू द्या. त्यानंतर सगळं सविस्तर तुम्हाला डिटेल समजून सांगते. बोलवा रामटेकेला यादी द्या. इथे खुलेआम तुमच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून मॅडम किंवा आम्ही किंवा बसू शकतो का? माझे कर्मचारी आहेत. अहो ते कर्मचारी नवीन मला माहिती आहे. मी येऊन गेली त्यांच्याबद्दल नाही बोलताय. तुमच्या खुर्चीच्या बाजूला आम्ही येऊन इथे बसू शकतो का? का नाही बसू शकत? इथे नाही बसू. पण कारण सांगा ना मला. काय का नाही बसू शकत? काम असेल तर इथे बोलतो ना मी. नाही पब्लिक साठी इकडे खुर्च्या लावल्या आहेत ना साहेब. काम असेल तर बरोबर ना. मी काय म्हणताय पब्लिक साठी इकडे आमच्यासाठी खुर्च्या लागल्या आहेत ना बसासाठी. रिस्पेक्टफुली तुम्ही जेव्हा आमच्यासाठी खुर्च्या लावून ठेवलेल्या आहेत आम्ही इथे बसू ना. मग तुमचे रामटेके बाबू इतर लोकांना कपाटाला हात लावून रेकॉर्ड का काढू देतात? हा का रेकॉर्ड काढू देतात ते सांगा ना मला. ते कर्मचारी आम्हालाही माहिती आहेत. मग 2-3 वेळा येऊन गेलो. हे का बसले आम्ही त्याचा विषयच नाही आहे. सर नाही प्रश्न तो विचारा की कपाटाला हात थांबा म्हणा ना. त्यांना थांबा म्हणा ना. तुमचा कर्मचारी तुमच्या समोर ठसन मारून चालला तो. माझ्याविषयी नाही तो तिकडे. ठीक आहे DTO मॅडम त्यांना विचार. कोणत्या मॅडम? तहसीलदार मॅडम. तहसीलदाराला विचार. कार्डाचाच विषय विषय आहे. कार्डाचाच विषय असा आहे की हा तुमचा ऑफिस तिथे तुमचा रेकॉर्ड ठेवलाय. तुमच्या रेकॉर्डला कोण व्यक्ती हात लावू शकते मला ते सांगा. साहेब यांच्या रेकॉर्डला त्या माणसाचा अर्धच नाही माहिती. तो यादी तुम्हाला मी पहिलेपासूनचा ते आखरीपर्यंतचा व्हिडिओ दाखवतो. मी बघते ना. द्या ना माझ्याकडे मी बघते. तुम्हाला यादी कुठंच नेणार नाही मी. तुम्ही इथेच बघतो ना मी तुमच्या समोरच. मी कुठं रेकॉर्ड घेऊन जाणार आहोत सरकारी रेकॉर्ड? हा नाही तुम इथेच ठेवतो आम्ही. त्या व्हिडिओ मध्ये आल्या पाहिजे. पण मी साईडला यादी नाही घेऊन साहेब अर्ज नव्हता बघत. मी सांगतोय साहेब आजच नाही मी 3री का 4थी वेळ येऊन चालेल. 4थ्या वेळचा पण नाही का माझ्याकडे. हा प्रत्येक वेळे रेकॉर्डला हात लावते. हा कर्मचारी रामटेके हा आपल्या हाताखाली एका माणसाला कामाला ठेवला. काय सांगत आहे? हा सांगा तुम्ही सांगा साहेबांना. म्हणजे मी कलेक्टर साहेबांना हा व्हिडिओ पाठवतो. म्हणजे तुम्ही काय बोलले हा बोला. काय सांग तर ठीक आहे. आता मग प्रत्येक व्यक्ती तिथला अर्ज बघायला पाहिजे का? दादा तुमचे थांबा जेवढ्या लोकांचे राशन कार्ड आहे प्रत्येक व्यक्तीने कपाटात जाऊन आपला अर्ज बघायचा का? आणि ठीक आहे सर यांनी म्हटलं ना ह्या काय सांगत आहे की त्याला मी अर्ज बाबा बघ रे म्हटलं. माझ्याकडे गर्दी आहे म्हणून. आज गर्दी आहे. त्या दिवशी पण गर्दीच होती. तो एकच व्यक्ती का बघते रेकॉर्डला हात लावते? मी काय म्हणताय शासनाने तुम्हाला ओळखपत्र दिलं. ओळखपत्र घालून जो व्यक्ती असेल तोच रेकॉर्डला हात लावू शकते. बरोबर आहे. जो कर्मचारी असेल तो लिगली. जसे हे म्हणाल दादा की मी नवीन कर्मचारी आहे. बरोबर आहे. तर बघ रे काय दिलं. ठीक आहे ना. अर्जदार इथं किती लोक अर्जदार आहेत ते बघा ना तुम्ही. त्यांना का नाही प्राधान्य? बिलकुल द्या. मी बघते यांच्या समोरच बघते ना. समोरच बघते त्यांच्या. तुम्हाला लागत असेल तर माहिती मागून घेते. मी सगळंच बघते. तुम्हाला अर्ज तुमच्या समोर बघते. यांच्या समोर बघते. यादीच बघायची आहे मला. चला ना त्यांच्या समोर बघते. त्यांच्या रूम मध्ये बघते. आणि त्या माणसाला जे एजंट लोक आहे सर एक विनंती आहे तुम्हाला. ऐका देवघरे सर मी तुम्हाला एक विनंती करते कडकडीची. जे पण मला डेस्कवर एजंट दिसत आहे राजूरकर झाला किंवा तो कुठला तरी नांदा फाट्याची झाले 2 राशन कार्डचे गठ्ठे घेऊन येतात ते बंद करा.
आमच्याकडे सगळं बंद मी तुम्हाला दाखवते ना, तुम्हाला मी दाखवते Action घे त्याच्यावर कारवाई करायला सांगा. नक्की. आणि तुमच्या रामटेके बाबूला सांगा की कनिष्ठ लिपिक आहे ते, त्यांना सांगा त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे राशन कार्ड बनवायची. दोन जबाबदारी आहेत. आजी 5 राहू द्या ना, आम्ही काय देतो शासन देता येईल त्यांना, दोन्ही जबाबदाऱ्या. बरोबर आहे. तर दोन्ही जबाबदाऱ्या शासकीय रेकॉर्डला हात लावायला, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं ना आमच्या समोर, तुम्ही पण तर लावलं. आमच्या समोर बघायचं नाही असं म्हटलं का तुम्ही? तुम्ही आमच्या समोर बघा म्हटले ना, मग मी यांच्या समोर शासकीय कर्मचाऱ्याच्या समोर तुम्ही उचलला तो रेकॉर्ड. तुमच्या हातून डेस्क टेबलवर ठेवलं तुम्ही. ऐका ना, ऐका ना, तुमचा कपाट खोलून मी नाही करू शकत. तुमच्या कपाटातून काढू शकतो का? तुमच्या कपाटातून काढू शकतो का? काढू शकतो का जी? मला इथं सांगा, यांच्या कपाटातून आपण एक तरी व्यक्ती रेकॉर्ड काढू शकतो का? आपला फॉर्म जरी हक्काचा फॉर्म असेल, काढू शकतो का? नाही काढू शकत. मग तुम्ही कसं काढू दिलं? रामटेकेने का काढू दिलं? तुम्ही सिनियर आहात, तुम्ही त्यांचे वरिष्ठ आहात ना. व्हिडिओ मॅडम करत त्यांच्या तुमच्या जर काही असेल ना ऑब्जेक्शन, हा. तर तुम्ही सरळली सांगा मॅडमला. तुम्ही नाही काहीच करणार, काय तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई नाही करणार. तुम्ही त्याचे पुरावा दाखवा ना. तर माझी केबिन इथे आहे, तुम्हाला ते- हा ठीक आहे. मला सांगा किती लोकांचे त्याने नाही का व्हिडिओ, किती लोकांना त्याने हात लावू दिला कपाटाला? अरे तेच म्हणते तुम्हाला, मी तो पुरावा दाखवला का मॅडमकडे? सरांना माहित नाही तर आपण माहिती करू त्यासाठी. मी तुम्हाला सगळा पुरावा तुमच्या तहसीलच्या मेलवर पाठवते. तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. त्यांनी तुमचा रामटेके जो आहे, मागच्या वेळेस त्यांनी काय केलं, मी आलेले काय विचार तुम्हाला माहिती काय लागेल? आणि तुमचा पुरावा- आणि आम्ही राशन कार्डचा विषय घेऊन आलो. कॅन्डिडेट ती आहे, राशन कार्ड नवीन बनवायचं आहे. तर तो आम्ही चिडण्याचं कारण सांगते तुम्हाला साहेब. मी राशन नाही बरोबर आहे, सामान्य नागरिक आहे, बनवा व्हिडिओ, काही नाही होत. सामान्य नागरिक आहे, वार्ताहर आहे, मग वार्ताहर बनवा, काही हरकत नाही. तर माझं म्हणणं काय आहे, तुम्ही दादा चेक करा. कोणते? तुम्ही व्हिडिओ काढल्यानंतर तुम्ही सादर करा ना व्हिडिओ मॅडमकडे. मी करते त्या मॅडमकडे. माझ्यावरती काय नाही, माझ्याकडे पुरवठा शिक्षण आहे. मी त्याला कार्डाचे विषय होतो म्हणून बोलवलं ना तुम्हाला. तर कार्डाचा विषय होता, आम्ही कार्डासाठीच गेलो तिथे. तर ऐका, कार्डासाठी गेल्यानंतर आम्ही विचारायच्या पहिलंच थर्ड पर्सन ज्याच्या गळ्यात कार्ड नाही आहे, एवढं ओरडून सांगितलं कंपल्सरी सगळ्यांनी कार्ड घालायचं. ऐका ना, तो अर्ज नव्हता, त्याचं नावच नाही आहे. तुम्ही म्हणता मी काय म्हणता, तुम्ही त्यांना नाही का मागवा, तुम्ही त्यांना रजिस्टर मागवा आणि बघा त्याचं नाव कुठं आहे. तर तुम्ही चला ना, तुम्ही या, रजिस्टर बघा, तुमच्या कर्मचाऱ्याचं आपण कारनामे दाखवूया. चला आपण बघूया. या ना साहेब, थोडंसं त्रास सहन करा, तुम्हाला हकीकत दाखवतो. या तुम्ही रजिस्टरवर नाव बघा ना. हो, आपण तुम्ही कार्यालयात उपलब्ध आहात ना, मग तुमच्या कर्मचाऱ्याचं काय तो खोटं बोलताय ना, तो खोटं बोल. मग तुम्ही या ना तिथे, तुम्ही तिथे बघा ना, रजिस्टर मध्ये त्याचं नाव आहे तिथे बघा ना, मला सांगा ना. नाही आहे ना, त्याच्यावर नाव आहे. तो अर्जदार आहे, अर्जदाराचे नाव कसं आहे? अर्जदाराचं कोण नाव नाही का? अर्जदार आहे म्हणते ना, तुमचा पुरावा तो अर्जदार नाही. मी काय म्हणलो, माझे विषय कोणाचे रेकॉर्ड चेक करायचे, तुम्हाला कोणत्या रेकॉर्ड चेक करायला कोण सांगेल? अधिकारी सांगेल मला. आहे की नाही? ठीक आहे मॅडम. पब्लिक नाही सांगणार, पब्लिक नाही सांगणार, पब्लिक नाही सांगणार, पब्लिक नाही सांगणार, पब्लिक नाही म्हणणार. जिथं चुकीचं काम आहे तिथे पब्लिक नाही बोलणार. समस्याला बोलवलं, तो म्हणताय अर्जदार आहे, संपलं. मग अर्जदाराचं एक मिनिट साहेब, एक मिनिट बघा, इथं सगळे लोक नाही लागत नाही. आम्ही काय म्हणतो, तुम्ही तुमच्या लिपिकाला बोलवा परत, त्या एजंटला बोलवा परत, आणि तुम्ही तुमचं रजिस्टर बोलवा आणि बघा मला नाव कोणाचं आहे तर दाखवा मला. राम नाही, एक मिनिट दादा, तुम्ही थांबा, तुम्ही नाव दाखवा. नाही, मला त्याला बोलवून नाव दाखवा तुमच्या रजिस्टर मध्ये. तुम्ही हा पब्लिक आहो, सामान्य नाही. तुम्ही आमच्यासाठी नौकर आहात, तुम्ही सामान्य नागरिकांचे 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 नौकर आहात. मालकासोबत तुम्ही असं नाही बोलू शकत, तुम्ही मालकासोबत असं नाही बोलू शकत. मी काय म्हणता, नाही दादा ऐका, मी काय, आपण काय कोणती प्रक्रिया तुम्हाला त्याचा विषय सांगा सर. तुमचे मी तिथे थोडे घेऊ शकतो. डीडीओ मॅडम, तुम्ही मॅडम सोबत बोला. नाही, मी काय म्हणताय, कारवाई त्याचे दप्तर तपासणी करायचे मला मॅडम दिलं ऑर्डर. तेच म्हणताय, मी डीडीओ नाही घेतलं. हा, डीडीओ मॅडम सोबत मी काय म्हणताय, मला इथून उठून तुम्ही चला. नाही तुम्ही, मी तुम्हाला नाही, त्या पत्रकार भाऊनी म्हटलं. ऐका, मी काय म्हणताय सर, तुम्ही चेक करायचे अधिकार डीडीओ मॅडमला राहते, मला नाहीये. ठीक आहे, तुमच्या समोर मी त्याला बोलवलं. नाव सांगा मॅडमचं,
मॅडमचं नाव सांगा. तहसीलदार मॅडमला. ठीक आहे. काय म्हणताय? नाही नाव सांगा म्हटलं ना बाबा. आम्ही तुम्ही आता इंग्लिश मध्ये बोलता, आम्ही एवढे हुशार असतो तर काय इथं काय चक्रा टाकल्या असत्या. या जी आपण तहसीलदार मॅडम कडे जाऊ. अरे कोणी तर असेल त्यांचा वारसदार. नायब तहसीलदार कुठे गेल्या? हे पण खुर्ची खाली आहे.